शेतकरी मित्रांनो नमस्कार. मातीचा वारसा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी थेट माझ्या शेतामध्ये आहे आणि माझ्या मागे पाहू शकता हे माझ्या शेतातील सुंदर असं बाजरीचं पीक आहे मित्रांनो. तर या बाजरीचं पीक नसून मित्रांनो आपल्या आरोग्याचा खरा वारसा आहे आणि आपल्या मातीचा कस आहे. तर मित्रांनो, या बाजरीच्या पिकाला सध्या मी पाणी देत आहे आणि या काळामध्ये पाणी देणं का गरजेचं आहे याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बाजरी हे कमी पाण्यात येणारं पीक जरी असलं तरी जेव्हा बाजरी फुलोरा अवस्थेत असते किंवा तिला दाणे भरू लागतात तेव्हा तिला पाण्याची खूप गरज असते. सध्या माझ्या शेतातील बाजरी पाहू शकता फुलोरा अवस्थेत आहे आणि आता हिला पाणी देण्याची खूप गरज आहे, त्यामुळे मी हिला सध्या पाणी देत आहे. तर शेतकरी मित्रांनो, बाजरी फुलोरा अवस्थेमध्ये असताना जमिनीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचे आहे. जर या अवस्थेमध्ये बाजरी पिकाला जर ताण बसला तर दाणे भरण्याची प्रक्रिया विस्कळीत होते आणि त्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या अवस्थेमध्ये बाजरीला पाणी दिल्यास बाजरी हिरवीगार राहते. बाजरी हिरवीगार राहिल्यामुळे मित्रांनो प्रकाश संश्लेषण प्रक्रिया व्यवस्थित होते आणि त्यामुळे बाजरीचे पीक अन्नद्रव्ये शोषून घेताना ते कणसापर्यंत व्यवस्थित पोहोचवले जातात. तर मित्रांनो, अशा काळामध्ये जर पाणी कमी पडले तर बाजरी सुकून जाणार आणि त्यामुळे त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणावर होणार आणि बाजरीला जी मिळणारी अन्नद्रव्ये आहेत जमिनीपासून ती व्यवस्थित कणसापर्यंत पोहोचवली जाणार नाहीत. तर मित्रांनो, या काळात पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर या काळात पाणी देताना मित्रांनो काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जसे की बाजरीमध्ये कुठेही मोठ्या प्रमाणावर पाणी साचणार नाही. बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले तर खालीहून बाजरीचे झाडं हे कुजणार आणि बाजरी मोठ्या प्रमाणावर पड होण्याची शक्यता असते. मित्रांनो, बाजरी हे पीक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर भरपूर प्रमाणात असतात. आपण जर आपल्या मातीचा वारसा जपत असताना अशा पारंपरिक पिकाकडे पुन्हा वळलं पाहिजे. रासायनिक खतांचा अतिवापर टाळून मित्रांनो याला नैसर्गिकतेची साथ देऊन याचा दर्जा आणखी उंचावता येतो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या या बाजरीच्या पिकाला या नाजूक काळामध्ये पाणी द्यायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या भागामध्ये बाजरीची सध्याची स्थिती काय आहे मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आणखी अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आजच आपल्या मातीचा वारसा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.